नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर हे बघा, ही मंडळी निघाली महादेवाला चालत. महादेवाची यात्रा आहे आणि आता चैत्र महिना म्हटल्यावर सगळीकडे यात्रा चालूच झाले ते आता. तर ही आता आई अंबाबाईचं दर्शन घेऊन मग पुढच्या प्रवासाला जाणार आहेत लोक. मी एक दोन लोकांना विचारलं, तुम्ही आता चालत कुठंपर्यंत जाणार आहे? तर ते म्हणले महादेवाला जाणार आहे आम्ही चालत, आणि आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन मग पुढचा प्रवास करणार आहेत. तर हे बघा, अशा काट्या घेऊन भरपूर असे लोक चालत निघालेत. आणि हे बघा, बायका मुलं सगळेच आहेत, ज्याची इच्छा आहे ती जाते चालत. तर आमचं चालू आहे बाजार घ्यायचा. बघूया कसं आहे ते. आणि दुपारची वेळ आहे. आज बाजार आहे तुळजापूरमध्ये मंगळवारचा. उलट उन्हाची बाजारामध्ये भाजीपाला पण घ्यायचंय. तर कडक आणि डेरा पण घ्यायचा आहे आम्हाला. बघूया आता बाजारामध्ये गेल्यावर काय काय होते, कसा डेरा मिळतोय काय नाही. लय मोठा नाही घ्यायचा, छोटाच घ्यायचा आहे आम्हाला डेरा. पण इथं तर मोठं ढेरच दिसायला लागली. ते एवढा मोठा नाही घेणार, छोटाच पाहिजे मला. बघूया आता जाताना घेणार आहे. अगोदर भाजीपाला घेऊन येते, कारण आता जर डेरा घेतला तर मग प्रत्येक ठिकाणी ते टेकवत भाजीपाला घ्यायला लागेल मला. त्याच्यामुळं फक्त जाता जाता पाहिलं आणि म्हणलं अगोदर भाजीपाला घ्यावा, खरेदी करून यावं, मग जाता जाता डेरा घेऊन जावं. तर आलो आहे आता आम्ही बाजारामध्ये. झाडाची सावलीच नाही. आणि आम्ही बाजारामध्ये लहानपणापासून झाड पाहिलं होतं, ते हिरवंगार होतं, पण आता ते झाड वाळून गेले, लाकडासारखं झालं. त्या झाडाची भरपूर सावली असते. काय नाही घ्यायचं, चल बाबा मला तर काय घ्यायचं आहे. मम्मी ती त्या बाजूला भेटते, तेव्हा तिकडे भाज्या जायचे. कडक घेऊन लागत. तर घरी यायला पण बराच वेळ झाला, कारण बाजार पण भरपूर करायचा होता. भाजीपाला, किराणा वगैरे सगळं साहित्य घेऊन आलो आहे. आणि आता मग संध्याकाळचं स्वयंपाक करायचं आहे. आज थकल्यासारखं झालं आहे, कारण भरपूर असं ऊन पडलं आहे, लय उन्हाळा कडक जाणवतो इकडं. तर चला आता स्वयंपाक करायचा आहे संध्याकाळचा. आणि कंटाळा आला आहे, पण काय पर्याय नाही केल्याशिवाय. तर चला मी आता पटापटा स्वयंपाक करून घेते आणि मग बघूया परत पुढची कामं. चहा वगैरे आत्ताच झाला, आल्यावर चहा घेतला आणि एक 10 मिनटं बसले, जरा थोडंसं बरं वाटलं. मग आता पुढच्या तयारीला. तर मी इथं पालक कट करून घेतला आहे, ताजा बाजारातून आणलेला. हिरवी मिरची घातली आहे, कच्चे शेंगदाणे वगैरे घातले त्यांनी. आता असंच कुकर लावून घेणार आहे आणि एकदम छान लागते पालक आणि चुक्याची अशी गरगटीची भाजी बनवायची, एकदम भारी लागते. तुम्ही पण अशी भाजी नक्की बनवून बघा. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर परत भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये.